गोरगरीब निराधारांची सेवा आत्मीयतेच्या भावनेनं करत आलो। त्यांच्या सेवेच्या पुण्याईची कवचकुंडलं आपल्या सोबत आहेत। येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आशीर्वाद द्या। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देणारा आमदार पाहिजे की तक्रारी करून ही योजना बंद पाडणारा हवा, असा सवाल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला। संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरित करण्यात आली। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते। राजकीय जीवनाच्या सुरुवातीला सभापती आपल्या दारी, त्यानंतर आमदार आपल्या दारी आणि नंतर मंत्री आपल्या दारी असे उपक्रम राबवले। प्रत्येक वेळी निराधारांशी थेट संवाद साधताना त्यांच्या हाल अपेष्टा समजल्या। त्यामुळे गोरगरिबांसाठी आपण तळमळीनं काम करत असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। सुरुवातीला संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याला 60 रुपयांचा अनुदान दिलं जायचं। त्यानंतर टप्प्याटप्प्यानं वाढ करत आता ती रक्कम 1500 रुपये झाली आहे। येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आशीर्वाद द्या, ही रक्कम 2000 पर्यंत नेणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं। तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू राहील। आगामी निवडणुकीत महायुतीला बहुमत द्या, लाडक्या बहिणींना महिन्याला 3000 रुपये देऊ असं ते म्हणाले। तसंच राजर्षी शाहू महाराजांनी सिद्धनेलीतील दलित समाजाला दिलेली जमीन काही जण काढून घेण्याचा पाप करत असल्याचा आरोप नामदार मुश्रीफ यांनी केला। यावेळी भैया माने, तहसीलदार अमरदीप वाकडे, प्रकाश काडेकर, चंद्रकांत गवळी, सुनील सूर्यवंशी, नेताजी मोरे, प्रवीण काळबर, संजय ठाणेकर, शशिकांत खोत, साताप्पा कांबळे, संजय चितारी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते।